नमस्कार. एक्सप्लोर एव्हरीथिंगमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या चुलत पुतणीचं लग्न आहे. तर तिथलं देवकुंडी आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथल्या चाकाची पूजा करावी लागते, तर ती मी करत आहे. इथं पापड, टिक्सा, कुरडई, सांडोळी आणि सगळं ठेवत असतात त्या चाकावरती. आणि मी तिथल्या कुंभाराला थोडंफार विचारत पण होती की नेमकं कशी पूजा करतात म्हणून. आणि त्यानंतर आम्ही हळद दळली जात्यावर, ती आपल्या पारंपरिक पद्धतीनं, कारण आपल्या इकडे खेडे विभागात आणखी ही पारंपरिक पद्धतीनंच दळतात हळद छान. आणि नंतर लागलं तर थोडेफार मिक्सरमधून काढली तर चालून जाते. मी जरी बाजूला बसलेली दिसत असेल ना, तरी मी अगोदर दळली होती. आम्ही 4-5 सवासणी होतो तिथं करणाऱ्या. आणि नंतर त्याची ही हळद ना, ज्या दिवशी म्हणजे लग्नाची हळद लागते ना, त्या हळदीमध्ये ही मिक्स करावं लागत असते आणि देवालाही लागत असते. आणि आमच्या इथं असं आहे की नवरीची उष्टी हळद नवरदेवाला लागत असते, कारण अगोदर नवरीला लागते, मग ती नवरदेवाला पाठवावं लागते. तर आम्ही छान असं हशी मजाक म्हणत थोडंफार गाणे आम्ही यूट्यूबवरच लावून दिले. आणि नंतर थोडंफार हळदीचा प्रोग्राम आम्ही साजरा केला. आणि नंतर संध्याकाळी ना, माझ्या म्हणजे मोठ्या जेठाच्या मुलाचा नातवाचा वाढदिवस होता, तर तिथेही जायचं होतं. मग इथं नंतर याच्यानंतर बांगड्याही भरायच्या होत्या, पण ते बांगड्याचं शूट काही झालेलं नाही आहे. नंतर बांगड्या वगैरे घेऊन आम्ही घरी गेलो, कारण तिकडेही वाढदिवस होता. त्याचा 3रा वाढदिवस होता, म्हणजे 3 वर्षाचा पूर्ण झाला होता, आता लागला होता. तर आम्ही आता तिथे वाढदिवसालाही जाणार आहे. तिथेही छान फुल एन्जॉय करणार आहे. तिथे भरपूर प्रोग्राम आहेत आमचे. तर आमचाही परिवार आहे, आमच्या 6-7 जणांचा आमचा परिवार आहे. आणि छान पद्धतीने असं एकत्र येत असतो, कारण खेडे विभागात थोडंफार येतच असते. आता आम्ही तिथला प्रोग्राम झाल्यानंतर इथं वाढदिवसाला आलेला आहे. तर माझी 2-3 जण जेठाने, आम्ही, माझी सासूबाई, माझ्या मोठ्या जेठानीची आई आणि त्या सुनबाईची आई, अशा आम्ही थोडंसं जण बसलेलो आहे. आता ही आमच्या एक पत्नी आहे, तर मुलं छान आवडतात, तर थोडंसं एन्जॉय करतात. आता यानंतर आमच्या सासूबाई आहेत ना, तर सासूबाईच्या मांडीवर म्हणजे डोक्यावर फुलं टाकून पंतू म्हणजे हे करत असतो, कारण नातवाचा मुलगा म्हणजे पंतू झाला. तर तो छानपैकी आता आजीच्या याच्यावर चांदीची आणि पारिजातकाची साधी फुले हे टाकणार आहे. तर हा योग म्हणजे खूप दुर्लभ होतो, कारण बऱ्याचशा घरात आजीच राहत नाही, तर पंजी तर वेगळंच आहे. पण आपल्या आणखी खेडे विभागात अशी प्रथा आहे की अशा गोष्टी काही करत असतात. तर आता नातू आमचं टाकणार आहे आणि त्या आजीला पदरात घालावं लागत असते. तर अशा प्रोग्राम असतात. हा प्रोग्राम पण छान झाला आमचा साजरा. तर आमचा नातू खूप हुशार आहे आणि तो आता आजीच्या डोक्यावर असं छानपैकी टाकत आहे. त्याच्यात चांदीचे फुलं पण असतात. आता 5 चांदीचे फुलं आहे आणि बाकीचे आपले पारिजातकाचे फुलं आहेत. तर आमच्या सासूबाई 80च्या जवळपास आहेत. आणि नातवाचं लग्न म्हणजे लवकर झाल्यामुळे हा नातू पण आम्हाला लवकर झालेला आहे. असं छान पद्धतीनं आमचा इथला हा कार्यक्रम साजरा झाला. आणि नंतर मी त्यांना त्यातले चांदीचे फुलं वेगळे काढून देत आहे आणि पारिजातकाचे फुलं अजून ठेवले. आता ह्या आमच्या मोठ्या जेठानीच्या आई आहेत, म्हणजे नातवाची पंजीच आहे ते पण. तर त्यांचे पण आजीचीर करत आहे. तर त्यांच्याही डोक्यावरून 5 चांदीची फुलं आणि बाकीचे पारिजातकाचे फुलं अशा प्रकारे केलेलं आहे, छान प्रकारे. आणि आता याच्यानंतर तुमच्या इकडे असं काही करतात का हेही सांगा, कारण आमच्या इथं अशा पद्धतीनं करतात. आम्ही सगळ्या जणांना जेठाण्या त्या दोघींनाही औक्षवण करून घेतलं आम्ही सर्वांना मिळून.
टाके बाबा ते पांढऱ्या काही दिसत नाही. नीट असं असं कर. त्या हातानं नाही ते दोन्ही पकडायचंय ना. गोल गोल फिरो काट. हा जे जे करून ते म्हणा मला हाताने नाही करते काही सुद्धा तेल पंजीच्या पायावर मला पंजीब चांगली असू आशीर्वाद टाकून दे इथं टाकलं जरा अशी करणं समोर 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 एका याच्यात आता काहीच नाही मला पण टाक आता ही इथं टाक अशी बरोबर डोक्यावर टाक इथं ते सोडून नाही राहू दे मुद्दा चांगली दिसायली. थांब वरती बघा अशी पकडणं वल्लभ.